या भागामध्ये आपण इयत्ता 7वी वर्गातील विज्ञान विषयातील 13वा घटक चेंजेस फिजिकल अँड केमिकल हा घटक अभ्यासणार आहोत. चेंजेस, तर चेंजेस म्हणजे काय? चेंजेस म्हणजे बदल. फिजिकल म्हणजे भौतिक अँड केमिकल म्हणजे रासायनिक. बदल भौतिक व रासायनिक. लेट्स रिकॉल. What are the causes of the changes occurring in our surroundings? आपल्या सभोवताली काही बदल घडत असतात. त्या बदल घडण्यामागची कारणं कोणती असतात? किंवा कोणते बदल आपल्या सभोवताली घडत असतात? आपल्या भोवताली रेनफॉल, अर्थक्वेक, फ्लड, टेम्परेचर चेंज, वाइंड, हे जे बदल होत असतात, हे बदल कसे आहेत? इट्स अ नॅचरल चेंज, म्हणजे हे नैसर्गिक बदल आहेत. नेक्स्ट, what is meant by man-made changes? Which are these changes? आता मानवनिर्मित बदल म्हणजे काय आणि ते कोणते आहेत? The changes created by human, it does not occur naturally. It is called man-made changes. Example, from wood we make some chairs, table. These are the man-made changes. Observe and discuss. निरीक्षण करा व चर्चा करा. What changes have taken place in the materials seen in the following pictures? What kind of changes are they? या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत आणि या चित्रामधील पदार्थात कोणते व कसे बदल झाले आहेत ते आपल्याला सांगायचे. पिक्चर नंबर 1, मिल्क इज कन्वर्टेड इनटू योगर्ट. या ठिकाणी दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालेलं आहे. हा बदल आहे. यूजफुल चेंजेस और इरिव्हर्सिबल चेंजेस, म्हणजे हा अपरिवर्तनीय बदल आहे. नेक्स्ट, आइस क्यूब कन्वर्टेड इनटू वॉटर. इट इज अ फिजिकल चेंज और रिव्हर्सिबल चेंज. आपण पाण्यापासून परत बर्फ बनवू शकतो. रिव्हर्सिबल चेंजेस आहे, फिजिकल चेंज. त्यानंतर सीड इज स्पॉटिंग. या ठिकाणी हा नॅचरल चेंजेस आहे. या ठिकाणी वॉटर इज इव्हॅपोरेटिंग. पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होत आहे. हा सुद्धा टेम्पररी और फिजिकल चेंज आहे. या ठिकाणी बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स, या उदाहरणामध्ये सुद्धा बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स म्हणजेच हे बदल कसे आहेत? केमिकल चेंजेस आहेत और मॅन मेड चेंजेस. वुड बर्निंग ऑफ वुड, इट इज अ इरिव्हर्सिबल चेंज और केमिकल चेंज. Which points will you consider while classifying the following changes into two groups? A fruit falling from a tree, rusting of iron, raining, lightning and electric bulb, cutting vegetables. या ठिकाणी आपल्याला जर या rusting of fruit falling from a tree, rusting of iron, raining, lightning and electric bulb, cutting vegetables,
यांचं जर वर्गीकरण करायचं असेल तर आपल्याला यामध्ये कोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतील? कॅन यू टेल which of the above changes have occurred from their own accord or naturally? आता हे जे वर काही बदल आपण बघितलेले आहेत ते बदल हे आपोआप किंवा नैसर्गिकरित्या घडून आलेले आहेत. काही बदल हे आपोआप घडून आलेले आहेत आणि काही हे बदल नैसर्गिकरित्या घडून आलेले आहेत. We have previously studied some example of changes. गेल्या वर्षी आपण काही बदलांची उदाहरणं पाहिलेली आहेत. चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. फळे पिकणे, दूध नासणे हे सुद्धा बदल जे आहेत हे नैसर्गिकरित्या घडून येतात. दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. अशा बदलांना काय म्हणायचं? नैसर्गिक बदल असं म्हणायचं. द चेंजेस ऑकर naturally is called natural changes. Can you think of other examples of such natural changes? आणखी काही उदाहरणं नैसर्गिक बदलाची माहिती आहेत का आपल्याला? What changes have you seen taking place in the materials in your surroundings? सभोवतालच्या पदार्थामध्ये घडणारे बदल किंवा ते बदल कोणते आहेत ते आपण पाहिले आहेत का? आपल्याला या पाठामध्ये लेट अस लर्न अबाउट चेंजेस इन ग्रेटर डिटेल इन दिस लेसन. या पाठामध्ये आपल्याला या बदलाविषयी सविस्तर माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. कॅन यू टेल? सांगा पाहू. We see many man-made materials in our day-to-day life. For what purposes are they produced? आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहत असतो. ते मानवनिर्मित पदार्थ कशासाठी निर्माण केले जातात? Man-made products or materials are made for human comfort. मानवी जीवनाच्या सोयीसाठी हे सर्व पदार्थ तयार केले जातात, मटेरियल्स तयार केले जातात. मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग अ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अस अँड दीज आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. असे काही बदल असतात की जे बदल कसे असतात? उपयुक्त असतात, ते फायदेकारक असतात. अशा बदलांना काय म्हणायचं? उपयुक्त असे बदल म्हणायचं. अँड द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल फॉर और चेंजेस दॅट डू अस हार्म और आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. जे बदल आपल्याला उपयुक्त नसतात किंवा ज्या बदलामुळे आपल्याला हानी होते, आपले नुकसान होतं मानवाचं, अशा बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात. युजफुल चेंजेस and harmful changes. Use your brain power. डोकं चालवा. What kind of change is the falling of a tree in a storm? वादळामध्ये झाड उन्मळून पडणं हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? इट इज अ हार्मफुल चेंजेस. आपल्याला घातक आहे, आपल्याला धोकादायक आहे किंवा आपल्याला हानिकारक आहे. And next, what kind of change is the conversion of milk into yogurt? दुधाचं दही होणं हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर हा आपण पहिल्यांदा सुरूच बघितलं होतं की हा बदल जो आहे तो आहे आपल्याला युजफुल चेंज आहे, फायद्याचा आहे, म्हणून हा युजफुल चेंज. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. विचार करा. कॅन you now classify the natural and man-made changes? You have listed as useful and harmful changes. बघा, मानवनिर्मित व निसर्गनिर्मित बदलांचे उपयुक्त व हानिकारक बदल असे वर्गीकरण करता येईल का? सो फार
We have studied certain types of changes. What can you tell about two of these, namely? बदलांचे काही प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यापैकी ब्रस्टिंग ऑफ ए बलून, फुगा फुटणे, अँड रिपेनिंग ऑफ ए फ्रूट. रायपनिंग ऑफ ए फ्रूट म्हणजे फळं पिकणे. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, दॅट इज द टाइम they take to happen. The duration of the bursting of a balloon is far shorter than that of the ripening of a fruit. बघा, फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा हा कितीतरी कमी असतो, किंवा फुगा फुटण्याला एकदम कमी वेळ लागतो आणि फळं जी पिकणं आहेत या गोष्टीला जास्त वेळ लागतो. चेंजेस that take place in a short period of time are called fast or quick changes. बघा, ज्या बदल होण्यासाठी, ज्या बदलांना होण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला फास्ट चेंजेस, क्विक चेंजेस म्हणजे शीघ्र बदल असे म्हणतात. तर while changes that take place over a long period of time are called slow changes. आणि ज्या बदलांना होण्यासाठी वेळ लागतो अशा बदलांना स्लो चेंजेस म्हणजे सावकाश बदल असे म्हणतात. फास्ट चेंजेस और स्लो चेंजेस, देर आर टाइप्स ऑफ चेंजेस. यूज युअर ब्रेन पॉवर. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ फास्ट अँड स्लो चेंजेस दॅट ऑकर इन सराउंडिंग. आपल्या सभोवताली होणारे शीघ्र बदल व सावकाश बदल यांची काही उदाहरणे सांगा. यामध्ये फास्ट चेंजेसमध्ये बर्निंग ऑफ पेपर, ब्रस्टिंग ऑफ फायर हे जे आहेत ते फास्ट चेंजेस आहेत. स्लो चेंजेसमध्ये रायपनिंग ऑफ फ्रूट, रस्टिंग ऑफ आयर्न, ग्रोईंग ट्रीज झाडांची वाढ हे स्लो चेंजेस आहेत. हॅव सम फन. ॲपॅरेटस काही साहित्य घ्यायचं आपल्याला. पीसेस ऑफ ग्लास बँगल्स, कॅन्डल और मॅच बॉक्स एक्सेट्रा. एक काचेच्या बांगड्याचे तुकडे, मेणबत्ती आणि काडीपेटी घ्यायचे. प्रोसिजर काय? होल्ड अ पीस ऑफ ग्लास बँगल इन द कॅन्डल फ्लेम सपोर्टिंग इट विथ द युअर फिंगर. काचेच्या बांगडीचा एक तुकडा आपल्या बोटाचा आधार देऊन मेणबत्तीच्या त्या जे ज्योतीमध्ये धरायचा आहे. टेक केअर टू हीट द पीस इन द मिडल कीपिंग इट्स टू एंड्स आउटसाइड द फ्लेम. तुकड्याचा जो मधला भाग आहे तो भाग गरम होईल व दोन्ही टोके बाहेर राहतील याची काळजी घ्यायची आहे. ऑब्झर्व इट ॲज द मिडल गेट्स हिटेड अँड बिकम सॉफ्ट. काचेच्या तुकड्याचा जो मधला भाग आहे तो नरम होईल तेव्हा त्याचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. इट बेंड्स ड्यू टू द फिंगर प्रेशर ऑन इट्स एंड. आता तो जो नरम झालेला भाग आहे तो आपल्या बोटाच्या टोकावर असणाऱ्या दाबामुळे वाकला जाईल. इन दिस वे ब्रिंग द टू एंड्स टुगेदर अँड लेट द पीस कूल. अशा प्रकारे दोन्ही टोके एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत व ते नंतर जोडायचे आहेत. त्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे. अ तोरण कॅन बी मेड बाय लिंकिंग सच पीसेस विथ ईच अदर. अशा प्रकारे विविध तुकडे जे आहेत ते एकमेकांमध्ये अडकवून आपल्याला तोरण बनवता येईल. मेक सच तोरन्स ऑफ डिफरंट पॅटर्न्स अँड कलर्स अँड डेकोरेट युअर क्लास अँड होम. अशा प्रकारची विविध रंगाची तोरणं बनवून आपलं वर्ग आणि घर सजवण्यास मदत होऊ शकते. कॅन यू टेल, सांगा पाहू. यू मेड अ लिंक फ्रॉम द ग्लास पीस. हाऊ विल यू चेंज द शेप ऑफ द लिंक टू गिव्ह इट्स ओरिजिनल शेप. बघा, काचेच्या तुकड्यापासून आपण गोलाकार कडा बनवलेला आहे. त्याचा आकार बदलून तो पूर्वीसारखाच तुकडा कसा बनवता येईल. जेव्हा आपण ग्लासला उष्णता देतो तेव्हा त्यामध्ये बदल होत असतो. व्हेन glass is heated we make the changes in the glass shape, or when we reheated the glass
we get the original shape of glass, but its color and shapes are different or changes. काही त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. आपण परत जर त्याला हिट करून त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आणायचं म्हणलं तर. नेक्स्ट, हाऊ विल यू रिस्टोअर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन? मेणबत्ती वितळून पुन्हा मेणबत्ती कशी तयार करता येईल? When original candle melted, the wax turned into liquid form. If this is added in amount, it will be solid. Again, it will be solid. Candle can be made from such wax again. आपण जर कॅन्डलला किंवा त्या मेणबत्तीला वितळून जर परत आपल्याला मेणबत्ती बनवायची असेल तर आपल्याला जेव्हा आपण मेणबत्तीला उष्णता देतो तेव्हा ती काय होते, त्याचं रूपांतर लिक्विड फॉर्ममध्ये होतं. आपण आणि जेव्हा ते थंड होतं तेव्हा त्याचं रूपांतर परत सॉलिड म्हणजे स्थायूमध्ये होतं. त्याचपासून आपण त्या वॅक्सपासून आपण परत काय करू शकतो, मेणबत्ती बनवू शकतो. Melting some wax and obtaining the original solid wax again is something that we can do repeatedly. The changes that can occur in forward and reverse direction again and again are called reversible changes. बघा, मेण वितळून पुन्हा मेण मिळवता येतं, हे आपण पुन्हा पुन्हा करून बघू शकतो. असे जे बदल असतात अशा बदलांना काय म्हटलं होतं, रिव्हर्सिबल चेंजेस. द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. एक्झाम्पल, आपण या ठिकाणी बघितलं की मेणबत्ती वितळवून आपण मेण आपण पुन्हा पुन्हा मिळवू शकतो. But a ripe mango, however, cannot be transferred back into a raw mango. पण एकदा जर आंबा पिकलेला आंबा आपण तो पुन्हा कैरीमध्ये त्याचं रूपांतर करू शकत नाही. Wood cannot be obtained from the ash formed on burning the wood. लाकूड एकदा जाळल्यानंतर त्याचं रूपांतर परत लाकडामध्ये करता येत नाही. अशा बदलांना काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल चेंजेस. Use your brain power. What is meant by irreversible change? Give some examples. Irreversible changes म्हणजेच अपरिवर्तनीय बदल. आपण रिव्हर्सिबल चेंजेसची व्याख्या काय बघितली, द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. अँड इरिव्हर्सिबल चेंजेसचं काय सांगता येईल आपल्याला, द चेंजेस दॅट कॅनॉट रिव्हर्स डायरेक्शन आर कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे आपण परत तो बदल घडू शकत नाही, अशा बदलांना काय म्हटलं होतं, इरिव्हर्सिबल चेंजेस.